आपण AI एक्झिट पोल दाखवलेला होता, काही इतरही संस्थांचे एक्झिट पोल दाखवलेले होते. नेमकं कोण जवळ गेलेलं आहे आपण जाणून घेणार आहोत. धनंजय सर आहेत आपल्यासोबत. श्रुती, सगळ्यांनी एक्झिट पोल दाखवलेले होते. त्याच्यामध्ये सगळ्यांनी 300 ते 400च्या दरम्यान ह्या NDAला जागा मिळतील असं अंदाज वर्तवला होता. परंतु आपला जो AI एक्झिट पोल हा आपण एक नवीन प्रयोग यावेळेस केला होता, तोच सगळ्यात जास्त मिळता जुळता सध्याच्या कलानुसार तरी दिसत आहे. आपण एक्झिट पोलमध्ये AI एक्झिट पोलमध्ये NDAला 310च्या आसपास जागा मिळतील असा अंदाज वर्तवलेला होता. तर आत्ता सध्याचं चित्र आहे 294, म्हणजे फारसा फरक नाही. आपण काँग्रेस आणि इंडिया आघाडीला साधारणपणे 190च्या आसपास जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता. तर 200 सव्वा 200च्या आसपास सध्या इंडिया आघाडी आहे. त्यामुळं आपल्याला आनंदानं सांगायला पाहिजे सध्या तरी 2-3 आपल्या फेऱ्या झालेल्या आहेत आणि कदाचित असाच चित्र राहू शकतं. तर असं जर चित्र राहिलं आणि हेच जर आकडेवारी कायम राहिली तर निश्चितपणाने आपण अभिमानाने सांगू शकतो की आपला झी मीडियाचा AI एक्झिट पोल हा सर्वात बरोबर आलेला आहे असं शेवटी आपण 3 वाजता सांगू शकू. नक्कीच आपण ही सांगूयाच प्रेक्षकांपर्यंत बातमी अगदी अभिमानाने पुन्हा एकदा. मात्र काही राज्यांमध्ये थोडंसं चित्र बदललेलं आहे मागच्या वेळेपेक्षा, तेही आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. उत्तर प्रदेशचं नेमकं काय चित्र झालंय? हां, सगळ्यात मोठा फेरबदल होतोय तो उत्तर प्रदेशमध्ये होताना दिसतोय. गेल्या वेळेस NDAला 64 जागा होत्या, 64. यावेळेस मात्र त्यांच्या जागा कमी होताना दिसत आहेत. भाजप फक्त 37 आणि त्यांचे मित्रपक्ष 1-2-3 असं 40च्या आसपास जागा मिळत आहेत, 40च्या आसपास. त्या उलट समाजवादी पार्टी अखिलेश यादव यांची आणि काँग्रेस यांची आघाडी मात्र जोरदार मुसंडी मारताना दिसते. नेक टू नेक फाईट आहे. म्हणजे भाजप NDA आघाडी 40 ते 42 जागांवर आघाडीवर आहेत, तर काँग्रेस आणि समाजवादी पार्टीसुद्धा जवळपास 40 जागांवर आघाडीवर आहे. आणि त्याच्यामुळे उत्तर प्रदेशामधला निकाल हा धक्कादायक आहे. अर्थात काही आपण मगाशी पाहिलंच की काही फेऱ्यांमध्ये पहिल्या 1-2 फेऱ्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा पिछाडीवर होते. त्याच्यामुळं आता ते आघाडीवर गेले. परंतु एक साधारण कल कुठल्या दिशेने आहेत हे याचा अंदाज आपल्याला या आकडेवारीवरून येतो. एक मला विचारायचं आहे की उत्तर प्रदेशमध्ये साधारणतः चित्र असंच राहिलं तर मोठा फटका तिथे NDAला आणि भाजपला बसतोय. त्याचं साधारणतः सगळ्याच चित्रावर कसा परिणाम होईल किंवा ओव्हरऑल परिणाम कसा होऊ शकतो? श्रुती, उत्तर प्रदेशामध्ये 80 जागा आहेत. सगळ्यात मोठं राज्य आहे ते. त्याच्यामुळं उत्तर प्रदेशातली आकडेवारी जर बदलली, गेल्या वेळेस 64 एकट्या भाजपला होत्या आणि NDAच्या काय मिळून जवळपास साधारण 40% जागा उत्तर प्रदेशामध्ये NDAच्या कमी होऊ शकतात. त्याचा मोठा फटका त्या ठिकाणी NDAला बसू शकतो, संपूर्ण देशात बसू शकतो. आणखी एका राज्यात मोठा फेरबदल झाल्याचं दिसतंय, ते राज्य नेमकं कोणतं आहे? बघा, उत्तर प्रदेशामध्ये सगळ्यात जास्त फटका NDA आणि भाजपाला होताना दिसतोय. त्या उलट दक्षिणेत मात्र NDAला काही प्रमाणात फायदा होऊ शकतो. उदाहरणच द्यायचं झालं, आपण काल असं म्हटलं होतं, उत्तरेत धक्का, दक्षिणेत सहारा, अशा पद्धतीनं आपण NDAचं वर्णन केलं होतं. आंध्र प्रदेशामध्ये 25 जागा आहेत. गेल्या वेळेस YSR काँग्रेसला जगनमोहन रेड्डी यांची सत्ता आहे आणि त्यांच्या काँग्रेसला 22 जागा होत्या. यावेळेस मात्र त्यांना फक्त 5 जागा मिळत आहेत आणि त्यांच्या सगळ्या जागा या NDAकडे जात आहेत. म्हणजे TMC त्यांचा घटक पक्ष, TMC आणि TDP, भाजप आणि जनसेना या तिघांची मिळून साधारणपणे 20 जागा मिळवत आहेत. गेल्या वेळेस फक्त NDAला 3 जागा होत्या, म्हणजे TDPकडे होत्या. 3 जागावरनं ते तब्बल 20 जागा मिळवत आहेत. म्हणजे हा एक मोठा फायदा होतोय. आणि काँग्रेसला मागच्या वेळी काही नव्हतं, यावेळी काही भोपळा फुटताना दिसत नाही. आणखी कोणतं राज्य आहे की जिथे थोडासा फेरबदल दिसतोय? आता आणि तृणमूलकडे लक्ष आहे, म्हणजे पश्चिम बंगालकडे लक्ष आहे. पण आता इलेक्शन कमिशनच्या याच्यानुसार तिथले कल मात्र सगळ्या जागांचे आलेले नाहीत. 22 जागांचे कल आलेले आहेत. त्याच्यापैकी TMC तृणमूल काँग्रेस ही 18 ठिकाणी आघाडीवर आहे, भाजप 3 ठिकाणी आणि काँग्रेस 1 ठिकाणी आहे. जवळपास अर्धे कल आलेले आहेत. अर्ध्या कलात मात्र TMC आघाडीवर आहे. असंच जर चित्र राहिलं तर पुन्हा एकदा TMC मोठा पक्ष होईल आणि भाजपला मोठा फटका बसू शकतो. त्याचं कारण असं आहे की अर्ध्या सीटमध्ये भाजपला, 22 सीट्समध्ये भाजपला फक्त 3 ठिकाणी आघाडी आहे. मागच्या वेळेस भाजपला इथे 18 जागा जिंकलेल्या होत्या भाजपनं. त्यामुळं असाच जर राहिलं ट्रेंड पूर्ण राज्याचा तर मात्र पश्चिम बंगालमध्येही भाजपला फटका बसू शकतो मोठा. नक्कीच तुमच्याकडनं राज्यांचे अपडेट्स असे जाणून घेणार आहोत.